वीक 2 हाऊसवाईफ ट्रान्सफॉर्मेशन. आता आपला फोकस आहे न्यूरोमस्क्युलर अडॅप्टेशन आणि कार्डिओव्हास्क्युलर कॅपॅसिटी इम्प्रूव्ह करणं. कारण सुरुवातीला बॉडी चेंज होत नाही, सुरुवातीला बदलतो आपला ब्रेन आणि बॉडीमधला कनेक्शन्स. जेव्हा हा कनेक्शन स्ट्रॉंग होतो तेव्हाच वेट ट्रेनिंगची खरी फाउंडेशन तयार होते आणि मगच आपली फिटनेस जर्नी स्ट्रॉंग, सेफ आणि इंजरी फ्री होते. वॉर्मअप नंतर आज आपण सुरुवात केली स्टेपरवर स्टेपअप मुवमेंटने. 3 सेट, प्रत्येक सेट 3 मिनिटचा. हा मुवमेंट साधा दिसतो, पण यामुळे बॉडीची स्टॅबिलिटी, बॅलन्स आणि कंट्रोल खूप इम्प्रूव्ह होतो. यानंतर आपण घेतल्या जम्पिंग मुवमेंट्स. 5 सेट, प्रत्येक सेट 25 रेपचा. इथं आपण बिल्ड करतोय कार्डिओव्हास्क्युलर स्ट्रेंथ, आपल्या हार्टची कॅपॅसिटी वाढवतोय. जसं जसं हे इम्प्रूव्ह होईल तसं तसं हार्ट प्रत्येक बीटला जास्त ब्लड पंप करेल. यालाच म्हणतात स्ट्रोक व्हॉल्यूम इन्क्रीज करणं आणि त्याचा डायरेक्ट रिझल्ट वाढलेला स्टॅमिना आणि इम्प्रूव्ड वर्कआउट कॅपॅसिटी. आज वर्कआउट करताना तिने मला एक प्रश्न विचारला, मला मशीन आणि डंबेल्स का देत नाही? आणि इथंच बहुतेक बिगिनर्स चुकतात. ते थेट वेट ट्रेनिंगकडे जातात, पण त्यांचा बेसिक फाउंडेशन वीक राहतो. मग इंजुरी होते, स्ट्रेंथ प्रॉपरली बिल्ड होत नाही आणि रिझल्ट दिसत नाही. म्हणून आपण घाई करणार नाही. वर्कआउट नंतर आता हळूहळू डाएट पण स्ट्रिक्ट करतोय. ऑलरेडी आपण प्रोसेस शुगर बंद केली आणि आता डाएट प्रोटोकॉल इम्प्लिमेंट करायला सुरुवात केली. जसं जसं वर्कआउट इम्प्रूव्ह होईल तसं तसं डाएटमध्येही आपण स्मार्ट चेंजेस करणार आहोत. या जर्नीमध्ये एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. हाऊसवाईफ ट्रान्सफॉर्मेशन ही फक्त फिटनेस नाही, ती 360 डिग्री रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ती जिममध्ये जितकी फोकस देते त्यापेक्षा जास्त तिला घरी द्यावं लागतं. कारण तीच आहे घराला एकत्र ठेवणारा धागा आणि तो धागा मजबूत असणं खूप गरजेचं आहे. म्हणून ही जर्नी फक्त वेट लॉस नाही, ही आहे सेल्फ रिस्पेक्ट, स्ट्रेंथ आणि बॅलन्स बिल्ड करण्याची जर्नी. आणि शेवटी सर्वांचे मनापासून धन्यवाद. तुमचे मेसेज, कमेंट्स आणि कॉल्सने खूप मोटिवेशन मिळते. ही जर्नी आता फक्त आमची राहिली नाही, ही सगळ्यांची झाली आहे.